नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विरारमध्ये पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा हल्लाबोल. वसई विरार शहरातील विविध नागरी समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वसई जनशक्ती आघाडीच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरात शिरणारे पुराचे पाणी, वाढता मालमत्ता कर, अपुऱ्या नागरी सुविधा, CCOCच्या प्रश्नांमुळे भूमिपुत्रांच्या घरावर येणारे संकट आणि वाढलेल्या FSIमुळे हिरव्या वसईचे टॉवरमधील होत असलेले रूपांतर या मुद्द्यांवर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला घेरले. महापालिका आयुक्तांकडून आपल्या मागण्यांवर लेखी उत्तर मिळावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी सुमारे 2 तास प्रतीक्षा केली. मात्र लेखी उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य गेटमधून आत प्रवेश करत मुख्य प्रवेशद्वार अडवून आंदोलन केले. नागरिकांना दुय्यम वागणूक देणाऱ्या प्रशासनाविरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सगळ्यांनी मागे या. बघू द्या आयुक्त सगळ्यांना. मिलिंद साहेब, हो मिलिंद साहेब, वॅकेन्सी हो, सगळ्यांना बघू द्या. त्यांना येऊ द्या बाहेर त्यांना. अनु मॅडम, बचाओ, वसई बचाओ, जरा थांबा. घेऊन येत आहेत आयुक्त साहेब कुठे? घरी पळाले. आम्हाला आयुक्त साहेब पाहिजे. जरा सगळ्यांनी शांतता. जरा मोकळा करा त्यांना खाली. मागे सगळे काहीच अडचण नाही. आम्हाला त्रास देऊ जरा 2 मिनिटं माहिती द्या. 2 मिनिटं जरा त्यांच्याकडे माहिती द्या. एक दुसरं माहिती आहे जरा मला घेऊन दे. सावंत साहेब, आपण रोज या प्रवेशद्वारातून आत जाता. तुमच्या डाव्या हाताला शिवाजी महाराज आहेत, समोर बाबासाहेब आंबेडकर आहे. रयतेचं वाईट केलं तर शिवाजी महाराजांनी झालं मस्त काय केलं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि बाबासाहेबांनी संविधान बनवलं. ते ऐकतच नाही तर काय फायदा बोलून. तुम्ही बोला, पुढे बिनताय. तुम्ही असं ठेवा ना, सर्व अधिकारी रोज या दारातून जाता. या महापालिकेने महान पुरुषांना इथे लावलेलं आहे. शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आहेत. त्यांची शिकवण आहे की रयतेशी जर ज्यांनी गद्दारी केली त्याचं काय करायचं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरी पुढे शिका. आणि बाबासाहेबांनी आज संविधान दिलं. उद्या 15 ऑगस्ट आहे. या देशासाठी अनेक स्वातंत्र्यवीर लढले आणि म्हणून स्वातंत्र्य मिळालंय ते कशासाठी लढले तर या देशातील नागरिकांना ब्रिटिशांचा जो सरंजामशाही होती ब्रिटिशांची त्याच्यापासून मुक्त करावं, लोकशाही यावी. आणि ह्या लोकशाही यावी म्हणून ते लढले. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी आपण लोकशाही स्वीकारली.
आणि त्या लोकशाहीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. कारण त्यामुळे आज आपण इथे आहात. नाही तर अजूनपर्यंत आपण इंग्रजांची ना ते जर लढले नसते ना तर अजूनपर्यंत इंग्रजांची चाकरी करत असतात. तुम्ही भले अधिकारी असता. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्या पुढे तुम्ही आमचा निरोप आयुक्तांना द्या की ह्या पद्धतीने जर तुम्ही या देशात वागलात ना तर तुम्हाला जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढा वेळ तुम्ही आम्हा लोकांना ताटकळत ठेवलं. तुम्ही दिलगिरी व्यक्त केली त्याची आवश्यकता नाही. परंतु एखाद्या विषयातून पुढे शिकले अधिकारी तर त्याच्यात आम्हाला आनंद आहे. ते अधिकारी आमचे आहेत. आमच्या चांगल्यासाठी तुम्हाला ठेवले नाही तर आमचं एवढं नियोजन करणार कोण. नागरिक तर नाही करू शकत. म्हणून आता जे तुम्ही पत्र आलंय त्याच्यातले काय मुद्दे तुम्ही काय जे घेतले ते आणि त्याच्यानंतर ते पत्र घ्यायच्या अगोदर सावंत साहेब तुम्ही ज्या वेळेला आलात त्यावेळेला आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्हाला आयुक्त या ठिकाणी पत्र घेऊन पाहिजे. तुम्ही त्यावेळेला होकार दर्शवला. म्हणजे आयुक्त साहेब इथे ऑफिसमध्ये असणार. तुम्ही आता बोललात की मी जायच्या अगोदरच ती मुंबईला निघून गेलात. म्हणजे तुम्ही जेव्हा खाली आलात तेव्हा आयुक्त होते. त्यांना माहित आहे की या ठिकाणी जनता दुपारी 2 वाजेपासून उन्हामध्ये ताटकळत आहे आणि तरी सुद्धा त्यांची भेट न घेता ते निघून जात आहेत. असे जर पळपुटे आयुक्त असतील तर आम्ही त्यांचा निषेध म्हणजे इथे जी जनता आलेली आहे त्यांची त्यांना कोणतीही पर्वा नाही आहे. जनतेला मूर्ख समजतात. इथे कधीपासून ताटकळत राहिलेले आहेत की आता येतील नंतर येतील. तुम्ही आम्हाला अर्धा तास सांगितला. 2 तास झाले जवळजवळ. तरी पण आम्ही संयम पाळला. पण आमच्या या भावना ज्या आहेत त्या आयुक्तापर्यंत पोहोचवा. आमच्याशी असं वागलात वसई विरार जनतेशी असं कधीच वागू नका. आणि असं पळपुटे धोरण तुम्ही अवलंबू नका. तुम्ही जनतेचे आहेत, जनतेसाठी आहेत आणि जनतेसाठी तुम्हाला राहावं लागेल. आता तुम्ही जे काय आणलेला आपण त्याचा निषेध केलेला आहे. त्याविषयीचं जे आहे योग्य वेळी योग्य तो आपण निर्णय घेऊ आणि त्याने हा पळपुटेपणा जो केलेला आहे त्याचं उत्तर आपण कोणत्या रीतीने कसं ते आपण देऊ. आज आपण सावंत सरांनी त्यांचं मान राखूया. त्याने जे लेखी उत्तर आपल्याला आणलेलं आहे त्याचं आपण वाचन करूया. तुम्हाला पण समजलं पाहिजे काय सांगितलेलं आहे. आम्ही ते हे करणार नाही. तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढा वेळ थांबलात, संयम राखलात. मला कल्पना आहे तुमच्या भावना खूप तीव्र आहेत. ह्या सगळ्या आम्ही जाणून आहोत. म्हणूनच आपण रस्त्यावरती आलो. आपण त्यांना सांगितलेलं आहे. आता एवढा आपण संयम पाळला. एक शेवटचे आपले 5 मिनिटं आहेत तेवढे पहा. आपण जे लेखी आहे ते करू. त्याचे नंतर काय चिरफाड करायची येऊन आम्ही त्याप्रमाणे. सावंत साहेब तुम्ही आज इथे जी दिलेलं आहे येतात का बघा. फोन आला असेल तर येतील का? आम्हाला वाटलं आयुक्त इथे शिकलेले आहेत तर त्यांच्यावर संस्कार झाले असतील. संस्कारच झाले नाही त्यांना जे होते. पगार तुकाराम मुंडेंना देतो. बाकी कोणाला पगार देतच नाही. शिक्षणामध्ये फार मोठे आहेत पण संस्कारामध्ये फार कमी पडले. फक्त पगार तुकाराम मुंडेंना देतो. बाकी कुठल्या आयएस अधिकाऱ्याला पगारच देत नाहीत. सगळे असेच पैसे खातात. तर तुम्ही जे काही पत्र दिलेलं आहे त्याचं वाचन होईल. मात्र ह्या संदर्भात हे आम्हाला किती मान्य आहे किंवा काय याच्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी परत आम्हाला या ठिकाणी काय आम्हाला सगळ्या लोकांचा या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही. ती वेळ आम्हाला परत ह्याच आठवड्यात अगदी म्हणजे जास्त वेळ नाही त्याला. आमचं जे शिष्टमंडळ आहे ते येईल आणि त्याविषयी सविस्तर चर्चा करेल. बरोबर. मॅकेन्झी कुठे आहे? जरा पुढे या. मॅकेन्झी वसई जनशक्ती आघाडी यांनी जे 5/8/2026 ला
जे पत्र दिले होते महापौरांच्या नावाने, त्याच्यातले जे 6 मुद्दे होते, त्या 6 मुद्द्याच्या अनुषंगाने 14 तारखेला फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्ही काय केलं माहिती आहे का, की ही जे आहेत ना ते 6 मुद्दे आहेत, त्याच्यातलं जे दुसरं पत्र आहे ते घेतलेलं नाही. अजून एक पत्र आहे ते नंतर घेतो, पुरा संदर्भात. ओके, ते नंतर घ्या. त्यासंबंधी 13 तारखेला महापौर दालनामध्ये वसई विरार जनशक्ती आघाडीचे प्रतिनिधी आणि महापौर आणि पदाधिकारी तसेच आयुक्त व सर्व अधिकारी यांच्या समावेश बैठक झाली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने जे मुद्दे होते त्याच्यामध्ये जो पहिला मुद्दा होता की वसई विरार ग्रामीण वसई विशेष पट्ट्यातील महानगरपालिकेत सामील असलेल्या सर्व नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात यावे. स्थानिक भूमिपुत्रांना नळजोडणी मिळण्यासाठी कोणतीही अट नसावी. तसेच घरोघरी नळाद्वारे पाणी कधीपर्यंत देणार याची रूपरेषा स्पष्ट करण्यात यावी. तर याबाबत काल ठाकरे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सविस्तर माहिती दिली होती की शहरातली जी अमृत 2 योजना चालू आहे त्याबाबत कधी पूर्ण होणार आणि ती योजना झाल्यानंतर त्या योजनेचं जे अंतर्गत वाहिनी जे अंतरण्याचे आहे आणि तिथून कनेक्शन द्यायचं आहे त्याला मार्च 27पर्यंत ही योजना पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण मागणीनुसार सर्वांना पाणी देणार आहोत. तर ह्याच्यासाठी महासभेने ठराव पण केलेला आहे. आपण सांगितलं होतं की जे शासनाने 17 डिसेंबर 2024ला जो निर्णय झाला होता तर त्याच्या संबंधी महापालिकेने ठराव करून त्याच्यामध्ये शिथिलता केलेली आहे. तर तो ठरावाची कॉपी पण मी तुम्हाला देईन. फक्त एक माहितीसाठी आपण जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये तुम्ही सांगितलात की आता नळाद्वारे पाणी जो मागेल त्याच्यासाठी दिलं जात आहे. हा, पण तुम्ही त्यानंतर नाही, 2027 नंतर नाही, तर आता सुद्धा जे मागणी करतायत त्यांच्यासाठी दिलं जाते. आणि तुम्ही काही गावांची नावं पण सांगितलं, तेव्हा मी सांगितलं हाताच्या बोटावर मोजण्या एवढे लोकांनाच ते नळ कनेक्शन मिळालेलं आहे. तर तुम्ही सांगितलं जे मागणी करत त्यांना दिलं जाईल असं महापौराचं विधान आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, तुमच्या विभागामध्ये ज्या कार्यालय आहे महानगरपालिकेचं त्या ठिकाणी जाऊन अर्ज द्यायचा आहे, अर्ज द्या आणि तुम्हाला जर तुमची जे कागदपत्र त्याला द्यायचे आहेत ती द्या आणि प्रत्येकाने आपली नळ योजना जी आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याने जे सांगितलंय की आम्ही देत आहोत ते देतात की नाही ते बघा, नाहीतर आमच्याशी संपर्क साधा. ऐका प्रश्न नको. ती वसईचे स्थानिक भूमिपत्र त्यांना CCOC विना असल्याने त्यांना अनधिकृत ठरवलं जातं. तर ते आपण असं कुणालाही अनधिकृत ठरवलेलं नाही त्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये अनेक वेळेला राजकीय वैयक्तिक सडापोटी त्यांना त्यांच्या घरांना बेकायदेशीर अनधिकृत असल्याची नोटीस पाठवली जाते. स्थानिकांना दुय्यम वागणूक देणे बंद करण्यात यावे. तसेच महापालिका ठराव पास करून मुंबई उच्च न्यायालयातील गाव भागातील निर्णय दिला त्या तारखेच्या आधी अस्तित्वात असलेल्या सर्व घरांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी. यासाठी राज्य शासनाजवळ पाठपुरावा करण्यात यावा. स्थानिक घरांना कायदेशीर नियमावलीत करण्यात यावे. ह्याच्या संबंधी आपण 4-5 मागणी केली होती. त्यामध्ये आपण स्थानिक भूमिपत्राच्या घरांना CC नाही किंवा OC घेतली नाही म्हणून असं कुणाला अनधिकृत ठरवलेलं नाही. काही वैयक्तिक तक्रारी प्राप्त झाली, एखादी जर तक्रार प्राप्त झाली तर आपण त्याची मेरिटवरती बघतो, आपण त्याचं छाननी करतो. पण वैयक्तिक सरसकट आपण असं कुणाला केलेलं नाही. तसंच शासनाने 25/3/2026ला जे शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामं नियमानुकूलित करण्याचा जो GR काढला आहे त्याची आपण आपल्या प्रभाग स्तरावर ती अर्ज स्वीकारण्याची कारवाई चालू केलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे सर्वांनी अर्ज करायचे आहेत. त्याचे कलेक्टर अध्यक्ष आहेत. आपण हे सगळे प्रस्ताव तयार करून कलेक्टर पाठवणार आहे. ती संपूर्ण GR आहे त्याची पण कॉपी मी आपल्याला देतो. म्हणजे सर्व जे लोक आहेत ते पण 2011 पूर्वीचा रहिवास पाहिजे असा नियम आहे. त्याच्यात मी GR तुम्हाला देतो. त्याप्रमाणे आपण प्रस्ताव द्या. 31 डिसेंबर ही 2026 लास्ट मुदत आहे. त्याप्रमाणे आपण करणार. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी अशी आपण अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिकेने ठराव केला सांगितलं तर आम्ही ते ठराव मागून घेतो आणि त्यांनी जे ठराव केले त्याप्रमाणे प्रस्ताव आम्ही आमच्या प्रशासनाच्या वतीने तयार करून शासनाकडे पाठवतो. याच्या व्यतिरिक्त बावकळ आणि तलावाच्या बाबतीत आपण 3-4 वेळा माझ्याशी बोलले होते आणि काल पण आपण हा मुद्दा उपस्थित केला की बावकळ जे आहेत वास्तविक पश्चिम पट्ट्यातली ते बुजवली जात असतात.
तर ह्याच्या बाबतीत संवर्धनासाठी ही महसूल विभाग ही कार्यान्वित यंत्रणा आहे. तर आपण कुठलीही तक्रार झाली बावकळच्या बाबतीमध्ये तर आपण त्या तहसीलदार यांच्याकडे हे त्याचा रिपोर्ट करतो की तुम्ही ह्याच्यावरती छाननी करा, की बावकळ असेल तर तेही करा, त्यांना काय यंत्रसामुग्री लागली आपल्याला लागणार असेल त्यांनी मागणी केली तर आपण देत असतो. या व्यतिरिक्त बावकळ आणि तलाव जे आहे आपला जे नवीन सुधारित DP प्लॅन तयार होतोय ह्याच्यामध्ये आपण ठरवलेलं आहे की जेवढी बावकळ आहेत त्याचं ती नोंद त्या DP प्लॅनमध्ये आपण ठरवणार की हे बावकळ आहे. जसे आपण प्लेग्राऊंड सगळं रिझर्वेशन असेल त्याची ही बावकळची नोंद त्या DP प्लॅनमध्ये घेणार आहोत आणि आपण कालच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ही कारवाई पण सुरू झालेली आहे. तसंच घरपट्टीला एक मुद्दा त्याच्यामध्ये राहिला. एक मुद्दा आम्ही हा मांडला होता की आपण बावखलं जी आहेत ही संवर्धन का करतो, पाणी जमिनीत राहावं म्हणून. परंतु जी बांधकामं 20-20, 25-25 मजल्याचे जे टॉवर होतात त्याच्यासाठी अनधिकृतपणे म्हणजे जे प्राधिकरण आहे त्याची परवानगी न घेता बांधकामासाठी जो पाणी वापरला जातो आणि भूगर्भातली पाण्याची पातळी कमी होऊन आम्हाला क्षारयुक्त पाणी किंवा काही ठिकाणी पाणी शेवटच्या पुरत नाही, त्यावर कारवाई तुम्ही आता आयुक्त साहेब म्हणाले आम्ही SOP बनवली आहे, पण SOP ही नंतर लागू होईल. आत्ता जिथे बांधकामं आहेत तिथे सुद्धा पाणी उपसा कायदे त्यांनी परवानगी घेऊन दे, ज्या प्राधिकरणाची परवानगी घ्यायची आहे त्याच्याकडनं परवानगी घेऊन दे. परवानगी न घेता जे काय उपसे बेकायदेशीर हे 25-25 माळ्याला चालू आहेत ते ताबडतोब थांबले. मी तुम्हाला उदाहरण देतो. पापडीला एका तलावातून केवढी मोठी बिल्डिंग शेवटी ते आम्ही बंद करायला लावली, 22 मजल्याची मोठी बिल्डिंग. तर तो एक समावेश तुमच्या करा, हा तो तुम्ही करून घ्या. नंतर ते लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे त्याची नोंद घ्या की आताची बिल्डिंग जी आहे त्याचे सुद्धा पाणी उपसा परवानगी घ्यावी आणि त्यांनी करावं आणि मग बांधकाम करावं. थँक्यू. दुसरं घरपट्टी वाढीला आमचा विरोध नाही, परंतु ज्या सेवा पुरवल्या जात आहेत त्यांना घर घेणे अयोग्य आहे. महानगरपालिकेने आकारलेली अन्यायकारक पाणीपट्टी व मल्लेसार करवाढ महासभेत ठराव पास करून रद्द करण्यात यावी. तसेच सरसकट घरपट्टी न करता रेडीरेकनुसार घर आकारणी करावी. महापालिकेची जी घरपट्टी पाणीपट्टी असेल ते शासनाचे जे आपले नियम आहे रेडी रेकनर असेल त्याचं ते RV व्हॅल्यू काढूनच आकारली जात असते. आपला जो मुद्दा होता की पाणीपुरवठा लाभ कराच्या बाबतीत जो आपण इम्प्लिमेंट केलेला आहे तर तो अमृत 2 योजनेचे शासनाचे जे निर्देश होते त्याप्रमाणे केलेले आहे. आपण विधीचा सल्ला घेऊन त्याच्या निर्देशानुसारच आपण ही कारवाई केलेली आहे. आपण म्हणतो की ते तर आपण ते योजनेत समावेश असताना ही करण्याची गरज होती आपण म्हणून ते केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून तुम्ही म्हणताय ते मी ॲड करून त्याच्यामध्ये देऊन टाकेन. आणि त्याच्यात आमची मागणी अशी होती की रेडी रेकनर जे काय तुम्ही म्हणतात काय त्याला रेटेबल व्हॅल्यू ही तुम्ही कधी जाहीरच करत नाहीये. तुम्ही जाहीर करा ना की ह्या झोनसाठी याचे पण कागद मी तुम्हाला रेडी रेकनरची रेटेबल व्हॅल्यू करणार की नाही पाणीपट्टी कर आणि आम्ही त्याच्यामध्ये हा पण मुद्दा एक मिनिट त्यामध्ये हा पण मुद्दा मांडलेला होता की अजूनपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही, एक थेंब सुद्धा नळाला पाणी मिळत नाही आणि मलनिसरणाचा आम्ही पैसे भरतो, आम्ही गाडी मागवतो आणि आज ते मलनिसरणाची तिथून ते योजना ती केली जाते. मग हे कर आमच्यावरती राज्यात ते त्वरित रद्द करण्यात यावे. हे दोन्ही कर त्याला आमचा विरोध आहे, ते रद्द झाले पाहिजे. ओके त्याला करा लिहून मग नाही ते आम्ही ते तुमची मागणी आहे पण कसं शासनाचे जे निर्देश आहेत आम्ही चर्चेला येऊ ना, आम्ही चर्चेला किंवा आम्ही पण त्याचे हायकोर्टाचे निर्णय सगळे घेऊन येऊ ना. आम्ही देश कसा चालतो सगळं ऍडव्हान्स घेऊन सगळं उभारलं जातं असं थोडी आहे. वसई तुम्ही निदर्शनास आणून देते आम्ही केलेली मागणी त्याच्यात आली नाही. वसई नागरिकांना मूलभूत सेवा मिळत नाही तोपर्यंत FSI वाढ व टॉवर सारख्या बांधकामावर निर्बंध घालण्यात यावे. विशेषतः पश्चिम पट्ट्यातील बागायत क्षेत्रात आधीच अरुंद असलेले रस्ते व सुविधा अभाव लक्षात घेता टॉवर व मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या बिल्डर पुरस्कृत बांधकामांना परवानगी देणे पूर्णतः बंद करण्यात यावे. आता बांधकामाला जी परमिशन द्यायची आहे ते आपले जे महाराष्ट्र शासनाने एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2019ला केली त्यानुसार परवानगी दिली जाते. त्याच्या अगोदर आपल्या महानगरपालिकेची नियमावली होती पण परत युनिफाईड नियमावली केली त्यानुसार देण्यात येते. तुमची जी मागणी होती की त्या पट्ट्यामध्ये कुठलं असेल ग्रीन झोन आपला अस्तित्वात राहिला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही 0.2 आहे त्याच्यापेक्षा वाढ देऊ नका. टॉवरच्या बाबतीत 0.35 त्याच्या बाबतीत देऊ नका सांगितलं होतं. पण आपण ह्याच्या बाहेर जाऊन कुठली परवानगी दिली जाते 2000. साहेब आमचं म्हणणं असं आहे की त्याची तुम्ही दखल घ्या, शासनालाही कळवा. MRTP कायद्याची प्रस्तावना तुम्ही वाचलेत की नाही मला माहित नाही, तर एकदा वाचलेत ना 100%. त्याच्यामध्ये माणसाचं जगणं आनंददायी आणि सुखकर करण्यासाठी MRTP कायदा आणलेला आहे. बरोबर.
बरोबर आहे का नाही? मग तुम्ही त्या संविधानानं तयार झालेल्या कायद्याला सरकारने सांगितलं म्हणून तुम्हाला स्वायत्तता आहे ना, तुमची महापालिका स्वायत्त पण आहे ना. आम्ही लोक आहोत, लोक निवडून देतात, त्याची स्वायत्तता महापालिकेकडे आहे. जर आमचं जगणं असह्य आणि दुःखदायक होत असेल आणि तुम्ही DCR केला सरकारने म्हणून आमच्यावर तुम्ही टॉवर बांधून जर आमचं जीवन संपवणार असाल, जीवन संपवण्यासाठी विकास आहे का? तुमच्या आयुक्तांच्या संकल्पना तशाच आहेत की जीवन संपवण्यासाठी विकास झालाच पाहिजे, विकासाचा सगळीकडे विकास चाललेला आहे असं नाही आहे. आणि पनवेल की कोणत्या तरी महापालिकांनी असा ठराव करून पायाभूत सुविधा DC रूल बरोबर आहे, DC रूल सांगते ह्याच्याप्रमाणे तुम्ही बांधकाम परवानगी द्या, पण सुविधा नाही तरी तुम्ही बांधकाम परवानगी द्या असं DC रूल मध्ये लिहिलंय का तुमच्या कुठे? किंवा MRTP कायद्यात आहे का सांगा. मग तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे लोकांच्या जगण्यासाठी. आता स्वायत्तचा मुद्दा यांनी सांगितला, त्या स्वायत्त आपल्याकडे पण आहे की नाही. तर नवी मुंबईमध्ये जर त्यांनी ठराव पास केला, ऐकून घ्या ना, आपण ठराव पास केला की यापुढे नवीन बांधकामाला परमिशन नाहीये, मग आपण ठराव पास का करून घेत नाहीये? हाच मुद्दा, हा घ्या. दुसरा मुद्दा होता की वसईतील रस्ते गटार यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात अनेक जीव जात आहेत, अनेक जण अपघातग्रस्त होत आहे. रस्ता उभारणी, खड्डे बुजवणी यामध्ये आज प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महानगरपालिकेचे भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून वसईतील रस्ते, विशेषतः ग्रामीण पट्ट्यातील रस्ते हे त्वरित चांगले टिकाऊ व खड्डेमुक्त करण्यात यावेत. तसेच वसईतील सर्व जुन्या व मुख्य रस्त्यांना असलेला वसई अर्नाळा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातून काढून तो महापालिकेच्या स्वतःच्या ताब्यात घेऊन तो रस्ता टिकाऊ व रुंद करण्यात यावा. तर ते विराट टू अर्नाळा रस्ता आहे, त्याचा प्रस्ताव आपण MMRDकडे दिलेला आहे, त्याच्याकडे दिलेला आहे MMRDकडे. त्याची त्यांच्याकडून कारवाई होणार आहे. मुख्य रस्ते आहेत 4 आपले, ते MMRD मार्फत कारवाई होणार आहे. पण अंतर्गत जे रस्ते आहेत त्याच्यात ह्या वर्षी जो पाऊस आहे तो 2500 mm पेक्षा जास्त पडला आणि एका दिवसात म्हणजे 36 तासामध्ये 500 mm पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे आपलं शहर कधीच नव्हता झाला एवढा झाला. त्यामुळे आपलं जलमय झालं आणि सर्व रस्त्यांचे जे डांबर आहे ते खराब होऊन गेले आणि रस्ते सर्वत्र, ही वस्तुस्थिती आहे, आम्ही नाकारत नाही. हे तुटलेले आहेत. तर हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी गणेश उत्सवापूर्वी म्हणजे 1 महिना आहे त्याच्या आधीच आम्ही जरा 1 मिनिट थांबा, निविदेची प्रक्रिया केलेली आहे. हे रस्ते गणेश उत्सवापूर्वी आपण सर्व दुरुस्त करणार आहोत. सर्व घरच्या अंतर्गत रस्ते दुरुस्त म्हणजे कप्प्यात काढून देणार. पावसामध्ये एक मिनिट साहेब तुम्ही सगळे कर घेता, म्हणजे आगाऊ पण घेताय आणि प्रत्यक्षात पण घेताय. पण ज्या तुमच्या खड्ड्यांमुळे या महापालिका क्षेत्रातील करदात्याचा ऍक्सिडेंट होतो, त्याचा मृत्यू होतो, त्याच्यावर काय तरतूद केली आहे महापालिकेने? त्याला मदत द्यायची काय तरतूद आहे ते सांगा आम्हाला. आहे का? बाकी तो डांबर जातो येतो हे सगळे भ्रष्टाचाराचे आहेत, याचं मी समर्थन नाही करत. परंतु महापालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे किंवा निकृष्ट कामामुळे ठेकेदारांच्या ज्यांचा मृत्यू होतो, ज्यांचे ऍक्सिडेंट होतात, ज्यांना 1.5 - 2 लाख रुपये ते तंगड्या आणि हात आणि दुरुस्त करायला लागतात, याच्याबद्दल लोकांना महापालिका काय द्यायचं महापालिकेने विचार केलाय? तुम्ही सगळे कर घेताय, ऍडव्हान्स पण घेताय, आम्हाला नाही त्याचे, आणि कर पण आमचे 250-300% वाढवले तुम्ही पूर्वीपेक्षा. पण ह्याच्यात आम्हाला काय नागरिकांचा विचार काय? तुम्ही ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका, तुम्ही त्याला ठेका देऊ नका, तुम्ही त्याचे 30% कापा, हे सगळं ठीक आहे ना एका बाजूला. पण माणूस जो त्याचा अवयव निकामी होतो त्याच्यावर महापालिकेने काय केलं याचा विचार करा आणि आम्हाला पुढच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरचं तुम्हाला धोरण निश्चित झालं पाहिजे. त्याच्यातला एक मुद्दा राहिला पुराचा. आणि ठेकेदार कोणाचे आहे? कंपनी कोणाची आहे? तुम्ही 4 रस्ते सांगितले. प्रश्न आहे ग्रामीण भागात. महानगरपालिकेने गावं घेतली, पण गावातल्या शाळा नाही घेतल्या, जिल्हा परिषदकडे. आमचा एकमात्र सगळ्यात शाळांचा प्रस्ताव हा शासनाकडे आहे, आपल्याकडे शासनाने दिले तर आपण घेणार ना. वसईतला सगळ्यात जुना रस्ता आहे अर्नाळा वसई रस्ता, अजून PWकडे आहे. तो अजूनपर्यंत तुम्ही ताब्यात नाही घेतला.
तुम्ही त्या संदर्भात केलेला पत्रव्यवहार आम्हाला कळवा, आम्ही पण शासनासोबत पाठपुरावा करू. तुम्ही शाळेसंदर्भात केलेले पत्रव्यवहार आम्हाला कळवा. होत नसेल शाळेचा प्रस्ताव मी तुम्हाला येतो, देतो इकडेच आहे, महापालिकेला येतो. आणि आरनाळा आणि आरनाळ टू वसई याचं पण मी तुम्हाला देतो. PWDचे सगळे संजय साहेब, दोन्ही देतो प्रस्ताव, मी दोन्ही देतो. आहे माझ्याकडे. माहितीसाठी तुम्ही ते द्या. जरा माहिती घेतली आहे. आपल्याकडे कर फक्त वसूल केला जातो शाळेसंदर्भात, त्याचा उपयोग होत नाही. आणि हा नाही, बाथरूमला जायचंय लोकांना. लोकांना लावून देतो काय, त्रास देतात का? आम्ही शांत उभे होतो बाथरूम. अरे शेवटच्या टप्प्यामध्ये आक्रमक होऊ नका. अरे जरा जरा हे आपण 6 मुद्दे सांगितले आणि आपण चर्चा करत असताना पण 2-3 मुद्दे सांगितले. आपण सांगितले आपल्याला तो ठराव द्यायचा आहे, तो GR द्यायचा आहे मला नियमानुकूलित करण्याचा. त्याच्यानंतर ते रेटचे दर द्यायचे आहेत, हे मी तुम्हाला सर्व देतो. आणि हे दुसरं जे वाढीव कराच्या बाबतीतचे जे सुधारित करून द्यायचं होतं हे मी तुम्हाला करून देतो. हे निवेदन आज आपण घ्यावं, हे मी तुम्हाला उद्या किंवा सोमवारी, उद्या असलं तर उद्या, शक्य झालं तर उद्या मी तुम्हाला फोन करून बोलून घेतो आणि मी किंवा तिकडे येऊन मी तुम्हाला देईन. तुमचे जे पदाधिकारी असतील कुणाला तरी बोलून मी देईन. आणि दुसरी होती तुमचे ह्याबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्तांना बोलवायचं, त्या बाबतीत पण मी सकारात्मक सरांकडे निरोप देतो. आणि यासोबतच आम्ही जी पुरासंदर्भात निवेदन दिले 18 मुद्दे आहेत, त्याच्यातले काही तुमच्याकडे खूप चांगले आहेत. त्या संदर्भात काय भूमिका घेतली आहे? ते पण पत्र जरा घ्या. पत्र नव्हतं माझ्याकडे, आता एकच पत्र होतं, कारण काय हे पत्र आमच्याकडे आलं नव्हतं, प्रशासनाकडे नव्हतं. पण ते पण पत्र घेऊन त्या संदर्भात सुद्धा प्रशासनाकडे नव्हतं पुढच्या आलं, वेळेला त्याच्यावर राहिलं, पण मी करून घेतो. नाही पुढच्या वेळेला चर्चेला येताना त्याविषयी सुद्धा येस प्रश्न तयार त्याच्या सकारात्मक मी हे करतो, त्या पत्राचं पण उत्तर देऊन टाकतो. आता तुम्ही बोला. तुम्ही वरती उभे राहा. निवेदन तुम्ही जे आणलेलं उत्तर द्या. लोक आमच्या बाजूला उभे राहतील. सगळ्यांच्या चल तुम्ही सगळे जा, निवेदन घ्या. अशा सगळ्यांसाठी दोन्ही बाजूला चलो या तुम्ही पण जा. सगळ्यांना आम्ही काय करणार नाही, काय नका करू आम्ही. त्या सगळ्या अशा पाहिजे तर अशा त्यामुळे काही तुम्ही माणूस जगण्यासाठी आमचा संघटना. नवनिका कुठे नवनिका ये माझ्या